नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुभेदारांच्या घरी जाऊन प्रतिमाने प्रियासाठी हात जोडलेले असतात आणि पूर्णा आजीला सांगितलेलं असतं की पूर्णा आजी, तन्वी चुकली आहे, परंतु आपण मोठे आहोत आणि आपणच लहानांच्या चुका ह्या पोटात घालायच्या असतात. प्रतिमाने पहिल्यांदा सणाच्या दिवशी पूर्णा आजीकडे काहीतरी मागितलेलं असतं, त्यामुळे पूर्णा आजीने मोठ्या मनाने तन्वीला माफ करून दिलेलं असतं, कारण तिला प्रतिमाला नाराज करायचं नव्हतं. जेव्हा घरी जाऊन ही बातमी प्रियाला समजते की प्रतिमाने सुभेदारांच्या घरी जाऊन माझ्यासाठी हात जोडले आणि पुन्हा मला सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी परमिशन काढून आणली, हे ऐकून प्रियाला खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे ती आता तिचे कांड करायला रेडी होते. क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या दिवशी लगेचच प्रिया आता सुभेदारांच्या घरी येऊन पोहोचते. अस्मिता तिथेच बसलेली असते. प्रिया अस्मिताला म्हणते की हाय अस्मिता. प्रियाला बघून अस्मिता खूपच खुश होते आणि म्हणते की तन्वी, तू आलीस, मला माहित होतं तू नक्की येणार. मग प्रिया तिला विचारते की तुला कसं काय माहित होतं मी येणार म्हणून. अस्मिता म्हणते की अगं, प्रतिमा आत्या इथं आली होती तेव्हा पूर्णाजी समोर तिने हात जोडले आणि पुन्हा सुभेदारांच्या घरी तुला येण्यासाठी परमिशन मागितली. मग तुला परमिशन मिळाल्यावर तू लगेच येणार नाही असं कधी होणार नाही, त्यामुळे हे काय रॉकेट सायन्स नाही आहे मी ओळखलं म्हणून. प्रिया म्हणते की हो का. अगं अस्मिता, मी एवढ्या उत्साहाने हाय म्हणाली खरी, परंतु इथे माझा हाय ऐकण्यासाठी कोणीच नाहीये. अस्मिता म्हणते की अगं असं काय करतेयस, मी आहे ना तुझा हाय ऐकायला आणि बाकीचे ज्याच्या ज्याच्या रूममध्ये आहे. बघ ना ग तन्वी, एकटी पूर्णा आजी होती जी आपल्या टीममध्ये होती, परंतु आता पूर्णा आजी सुद्धा फिरली आहे आणि आता पूर्णा आजी सुद्धा सायलीचा जप करत असते. तिला सुद्धा आता तुझ्यापेक्षा सायलीचं जास्त कौतुक आहे. जाऊ दे, आपण एक काम करूयात ना, आपण माझ्या रूममध्ये जाऊन बसूयात आणि छान गप्पा मारूयात. मग अस्मिता आणि प्रिया तिथून जात असतात वेळी अर्जुन त्याच्या रूममध्ये चाललेला असतो. प्रिया लगेच अर्जुन सोबत बोलायला जाते. अर्जुन प्रियाला म्हणतो की एक मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त प्रतिमा आत्यामुळे तुला या घरामध्ये येण्याची परमिशन मिळाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासमोर यायचंही नाही आणि माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. माझ्यापासून नेहमी दूर राहायचं आणि मेन म्हणजे या घरातल्यापासून दूर राहायचं. आशा करतो की तुला आता हे सगळं समजलंच असेल. असं म्हणत अर्जुन आता प्रियाला चेतावणी देतो आणि तिथून निघून जातो. प्रिया अस्मिताला म्हणते की हा अर्जुन नेहमीच माझ्यासोबत असं वागणार आहे का ग. अस्मिता म्हणते की अगं, तो आधीच तसा वागत होता तुझ्याशी. अस्मिता प्रियाला म्हणते की अगं, यात कुठली मोठी गोष्ट आहे, पहिल्यापासूनच अर्जुन तुझ्यासोबत असा वागतोय आणि आता त्याची बायको आली म्हटल्यावर अजून डोकं फिरल्यासारखा वागतोय. जाऊ दे ना, तू नको त्याच्याकडे लक्ष देत बसू. आपण एक काम करूया, आपण माझ्या रूममध्ये जाऊयात आणि मस्त गप्पा मारूयात. असं म्हणत अस्मिता प्रियाला आता तिच्या रूममध्ये घेऊन जाते. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल. तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खरंच तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळे अजून 10 लोकांना तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता. सो फ्रेंड्स, प्लीज आमची मदत करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर इकडे सायली तिच्या रूममध्ये असते. अर्जुनने पाडव्याच्या दिवशी सायलीला जी साडी गिफ्ट केलेली असते ती साडी हातामध्ये घेऊन सायली त्या साडीकडेच बघत असते आणि मनामध्ये विचार करत असते की पूर्णा आजींनी मधुभाऊंना घरात ठेवून घेतलंय खरं, परंतु आज ना उद्या मधुभाऊंना जावंच लागेल. मग मधुभाऊ जेव्हा घरातून निघतील तेव्हा मी काय करायचं. आणि मेन म्हणजे अर्जुन सरांच्या मनात जर माझ्याबद्दल प्रेम नसेल तर मी इथं थांबून तरी काय करू. पण हो, जर त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल तर खरं तर त्यांना हा प्रश्न थेट विचारण्याचं धाडस होईल का मला. असं म्हणत सायली आता तिच्या सर्व साड्या एका बॅगमध्ये ठेवून देत असते आणि अर्जुनचाच ती विचार करत असते. अर्जुनच्याही मनात माझ्याबद्दल प्रेम असेल का, माझं जसं प्रेम आहे तसंच तेही माझ्यावर प्रेम करत असतील का, या प्रश्नांचा विचार करत करत सायली आता गोड स्माईल देत असते. परंतु ज्यावेळी तिथे अर्जुन येतो तेव्हा बघतो तर काय की सायली साड्या ह्या तिच्या बॅगमध्ये भरून ठेवतीये. त्यामुळे अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन हा मनातच म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही तर डायरेक्ट बॅगच भरायला घेतलीये, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मला सोडून जाण्याची एवढी घाई झाली आहे का. मग अर्जुन आता सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्ही बॅग का भरताय, तुम्ही कुठे निघालात का, तुम्हाला कुठे जायचंय का. तेव्हा सायली म्हणते की सर, अहो असं काय करताय, या ठेवणीतल्या साड्या आहे, म्हणजे कधीतरी लग्नाला सणावाराला तेव्हाच मी या साड्या नेसते आणि म्हणूनच मी ह्या सर्व साड्या ठेवून देते. आणि तसंही तुम्ही पाडव्याला मला जी साडी दिली होती ना, ती साडी सुद्धा मी अगदी छान जपून ठेवणार आहे. पण सर, मला एक गोष्ट सांगा ना, तुम्हाला असं का वाटलं की मी बॅग भरून कुठेतरी चालली आहे. अर्जुन म्हणतो की नाही, ते काय झालं ना, मधुभाऊ सुटले ना आता, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही न विचारताच निघून जाल.
सायली अर्जुनला म्हणते की सर अहो तुम्हाला न विचारता कशी काय जाईल मी, मधुभाऊंशी एकदा बोलेल आणि मग निर्णय घेईल. असं म्हणत सायली आता ती बॅग कपाटामध्ये ठेवत असते. तेव्हा अर्जुन हा मनामध्ये विचार करत असतो की मिसेस सायली तुम्हाला माझ्या मनातलं कळत का नाहीये, मी आता यांना कसं थांबू, काय करू की मग ह्या थांबतील, असा अर्जुन विचार करत असतो. जेव्हा सायली तिथून चाललेली असते तेव्हा अर्जुन आता सायलीच्या मागे जातो आणि अर्जुन सायलीचा हात पकडतो. तेव्हा सायली आता धक्क्यानेच अर्जुनकडे बघू लागते. तर अर्जुनने सायलीचा हात पकडलेला असतो. सायली अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनने हात का पकडलाय हेही तिला कळत नसतं. तर इकडे मैपत हा त्याच्या गुंडांवरनं फुलबाजा ओवाळत असतो आणि दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, म्हैस कोणाची असं म्हणत असतो. साक्षीला तो विचारतो की काय ग साक्षी, म्हैस कोणाची, माझी आई लहानपणी काहीतरी म्हणायची ना, काय म्हणायची तुला आठवतंय का? नाही नाही नाही, तुला कसं काय माहीत असेल ना. साक्षी आता अण्णांकडे बघू लागते. नक्कीच अण्णांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे असं तिला समजतं. आता फुलबाजा संपलेल्या असतात आणि त्या गरम फुलबाजा आता तो त्या दोन्हीही गुंडांच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की घ्या. ते दोन्ही गुंड त्या फुलबाजा हातात पकडतात आणि त्यांचा हात भाजतो. ते मोठमोठ्याने ओरडू लागतात की मैपत शेठ आमचा हात भाजला. मग मैपत त्यांच्यावर रागवतो आणि त्यांना ओरडतो, अरे तुम्ही तर सगळेच भाजले पाहिजे. आणि काय रे, तुम्हाला एवढं कुठलं मोठं काम मी सांगितलं होतं, काय काम सांगितलं होतं तुम्हाला दोघांना, वसुली करायला सांगितल्या होत्या ना, एवढं छोटं काम तुम्हाला दोघांनाही जमलं नाही, आले हात हलवत पुन्हा. सगळ्यात सणाची तुम्ही वाट लावून टाकली आहे, निघा बरं, आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही निघा. आणि एवढं लक्षात ठेवा, आता तर मी तुमचा फक्त हात भाजलाय, जेव्हा माझं टाळकं भाजेल ना तेव्हा मी तुमचं काय काय भाजेल याचा फक्त विचार करा. चला आता निघा इथून, असं म्हणत मैपत आता त्या दोन्ही गुंडांना तिथून काढून देतो. खरं तर मैपत खूप रागामध्ये असतो. मग साक्षी अण्णांना म्हणते की अण्णा अहो वड्याचं तेल वांग्यावर का काढताय तुम्ही. आणि तसंही अण्णा हा राग अर्जुन सुभेदारवरचा आहे एवढं तर मलाही समजतंय आणि तुम्हालाही कळतंय. मग मला सांगा की उगाच स्वतःच्या माणसांवर का म्हणून राग काढताय तुम्ही. मैपत म्हणतो की काय करू मग मी, कोणावर राग काढू, तुझ्यावर काढू. खरं तर तुझ्यावरच राग काढला पाहिजे. आतापर्यंत मी एवढं सगळं काय काय केलं, कोणाला कोणाला असं जाळलं असेल उभं मी, परंतु आजपर्यंत या मैपतवर एकही डाग लागला नव्हता. तुझ्यामुळे हे सगळं झालंय. आज ह्या मैपतवर जे डाग लागताय ना ते तुझ्यामुळे लागताय. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं. मैपतच्या कॉलरला सुद्धा कधी डाग लागला नाही, परंतु तू जेव्हा चिखलात हात बुडवून आली ना तेव्हा तू माझ्याही शर्टला लावलेस. काय करणार, आतापर्यंत मी जेवढे काही खून केले असतील तेवढे सगळेही खूप काळजीपूर्वक केले, कधी कोणाला संशय सुद्धा येऊन नाही दिला. पण तू काय केलं, बिंडोकपणे खून करून आली त्या विलासचा. साक्षी म्हणते की नाही नाही करेक्ट आहे अण्णा, तुमचं करेक्ट आहे, मी तुम्हाला काहीच म्हणत नाहीये. पहिली गोष्ट ही झाली की त्या अर्जुन सुभेदारांनी कोर्टामध्ये हे प्रूव्ह केलं की खुनाच्या रात्री मी आश्रमात होते, त्यावेळी मी आणि हे त्याने कोर्टामध्ये साक्षीदार आणून प्रूव्ह केलं. आणि आता तर काय, आता तर त्याने त्या मधुकर पाटलाला बेलवर सोडवलंय सुद्धा. अहो अण्णा एवढंच नाही, त्याने हे सुद्धा प्रूव्ह केलंय की ज्यावेळी खून झाला त्यावेळी तिथे तिसरी व्यक्ती सुद्धा हजर होती. आणि आता जर त्याने कोर्टामध्ये ही गोष्ट प्रूव्ह केली की ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच होते, मग मला मात्र नक्कीच फाशी होणार. हो अण्णा 100% मलाच या सगळ्यामध्ये फाशी होणार, कारण दुसरं काहीच होऊ शकत नाही. मैपत साक्षीला म्हणतो की पुन्हा 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 तेच तेच म्हणू नको, वास्तू तथास्तू म्हणत असते. एवढं म्हणती ना की मला फास लागेल फास लागेल, खरंच फासावर निघून जाशील. आणि आता एवढं बोलतीच आहेस तर पहिल्यांदा थोबाड बंद ठेव. पण तू काळजी करू नको, मी आता गप्प बसणार नाहीये. एकदा मला फक्त तो अर्जुन सुभेदार भेटू दे, मग त्या अर्जुन सुभेदारला दाखवतो की हा मैपत शिकरे काय चीज येते. मैपत शिकरे जर एकदा भेटला ना तर कशी राख होते ना हे मग त्याला कळेलच. नाही नाही काहीही करून मला आता त्याला दाखवूनच द्यावं लागेल, असं मैपत आता साक्षीला म्हणत असतो. तर इकडे सायली जेव्हा बाहेर जात असते तेव्हा अर्जुनने सायलीचा हात पकडलेला असतो. मग सायली अर्जुनकडे बघत असते की अर्जुनने माझा हात का पकडलाय. मग अर्जुन सायलीला म्हणतो की ते काही नाही, मी असं म्हणत होतो की तुम्ही बाहेर जाऊ नका, इथेच थांबा. आणि मधुभाऊंना इथून निघण्याचा विषय तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे काढू नका. सायली विचारते की का. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो असं काय करताय, म्हणजे बघा ना कितीतरी दिवसांपासून मधुभाऊ हे आपल्या माणसांसोबत आहेत आणि सोबतच मम्मा डॅड पूर्णाजी यांना सुद्धा खूप बरं वाटतंय. सो त्यांना जितके दिवस इथे राहायचे तितके दिवस त्यांना आपण इथे राहून देऊयात.
अर्जुन हे सगळं बोलत असतो यामागचं खरं कारण हे असतं की जर मधुभाऊ जर सुभेदारांच्या घरी राहिले तर मात्र सायली सुद्धा इथेच राहणार. जोपर्यंत मधुभाऊ जात नाही तोपर्यंत सायली सुद्धा कुठेही जाणार नाही आणि मग तोपर्यंत तेवढ्या कालावधीत अर्जुन हा सायलीला प्रपोज करू शकतो. हा सगळा विचार अर्जुन करत असतो आणि त्यामुळे तो सायलीला म्हणत असतो की मधुभाऊंना तुम्ही जाण्यासाठी फोर्स करू नका. त्यावेळी सायली सुद्धा मनामध्ये विचार करत असते की खरं तर माझी सुद्धा हीच इच्छा आहे, कारण ते जर इथून निघून गेले तर माझं इथं राहण्याचं तुम्हाला मी काय कारण देऊ, आणि तसंही आपल्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मला सुद्धा जावंच लागेल ना. सायली हा सगळा विचार करत असताना अर्जुन तिला विचारतो की काय झालं मिसेस सायली, तुम्ही कसला विचार करताय. तेव्हा सायली म्हणते की काही नाही. मग सायली आता तिथून जायला लागते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही माझ्या सिस्टममध्ये उतरलात. सायली विचारते की म्हणजे. तेव्हा अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला म्हणत असतो की म्हणजे मिसेस सायली जेव्हा तुम्ही माझ्या जवळ असता, नेहमी माझ्या समोर असतात, रूममध्ये माझ्या समोर असता आणि जरीही माझ्या समोर नसाल तरी घरात कुठेतरी असाल, हीच भावना माझ्या मनामध्ये असते आणि ही भावना मला खरंच खूप सुखावते. मिसेस सायली आपण नेहमी एकमेकांच्या सोबत असतो. खरं तर आपण दोघे एकमेकांच्या सोबत नव्हतो हा दिवसच मला कुठला आठवत नाही. मी घरी असो किंवा ऑफिसमध्ये असो, डोक्यात मात्र माझे सतत तुमचेच विचार सुरू असतात. अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा सायलीलाही ते फार गोड गोड वाटत असतं. मग सायली अर्जुनला विचारते की सर, सतत ऑफिसमध्ये माझेच तुमच्या मनात विचार चालू असतात म्हणजे काय. अर्जुन म्हणतो की नाही, म्हणजे तुमच्या आणि मधुभाऊंच्या केसचा मी विचार करत असतो. मग सायलीला थोडंसं वाईट वाटतं. अर्जुन पुढे म्हणत असतो की तुमच्या हातच्या कॉफीचा मी विचार करत असतो. जर मी वेळेवर जेवलो नाही तर तुम्ही माझ्यावर किती चिडाल याचा मी विचार करत असतो. माझ्या चारही बाजूला मिसेस सायली फक्त आणि फक्त तुम्ही आहात. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि तुमच्याशिवाय मी दुसरा कुठला विचारच करू शकत नाही. अर्जुन आता फ्लोमध्ये सगळं काही बोलून टाकत असतो. सायलीला मात्र ते ऐकून खूप बरं वाटत असतं. सायली मनामध्ये विचार करत असते की सर माझा एवढा ऑफिसमध्ये का विचार करतात, माझ्याबद्दल इतका का विचार करत असतील सर, हे सुद्धा माझ्या प्रेमात पडले असतील का. आणि समजा जर मी सरांना थेट विचारलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे तर हे काय उत्तर देतील. सायली आता त्याच गोष्टीचा विचार करत असते आणि अर्जुनला प्रपोज करण्याचा ती विचार करत असते. तर अर्जुनला सुद्धा सायलीला प्रपोज करायचं असतं. तर इकडे अस्मिता आणि प्रिया दोघींचंही बोलणं सुरू असतं. अस्मिता प्रियाला म्हणत असते की अगं तन्वी, मागच्या दिवाळीच्या वेळी पूर्णाजीने असा मस्त त्या मधुभाऊंचा अपमान केला होता ना, त्यांची सगळी लायकी तिने काढली होती, म्हणून यावेळी मी फोन करून पूर्णाजीला बोलावून घेतलं. पण बघ ना, या सगळ्यातून काय मिळालं, काहीच नाही, मीच स्वतः तोंडावर आपटले. अगं तुला सांगते, पूर्णाजी फक्त त्या मधुभाऊंना ओवाळायची बाकी होती. मला एक कळत नाही, पूर्णाजी एकच का नाही ठरवत ग. पण अगं आपल्याला आता फोकस राहायला पाहिजे. अर्जुन आणि सायलीचं लग्न आपल्याला मोडायचंय म्हणजे मोडायचंय, सायलीला घराबाहेर काढायचंय म्हणजे काढायचंय. प्रिया म्हणते की नाही नाही, मला सांग, ह्या अर्जुन आणि सायलीला नक्की झालंय काय. डिवोर्सची नोटीस येईपर्यंत तर दोघं एकमेकाशी अगदी कसा भांडत होते ना. अस्मिता म्हणते की हो, बरं झालं तन्वी तू हा डिवोर्सचा विषय काढला. खरं तर त्या डिवोर्स नोटीस बद्दल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आता अस्मिता आपल्याला भलते सलते काही प्रश्न विचारते की काय, त्यामुळे प्रिया ऑलरेडी घाबरलेली असते. आणि त्याच वेळी प्रताप हा अस्मिताला आवाज देतो की अस्मिता जरा इकडे ये. त्यामुळे अस्मिता म्हणते की हो आले आले. तेच तिथून निघून जाते. जाता जाता ती प्रियाला सांगते की हो आपण नंतर या विषयावर नक्की बोलूयात हा. अस्मिता तिथून निघून जाते. तेव्हा कुठेतरी प्रिया हा सुटकेचा श्वास घेते. मागे प्रिया म्हणत असते की नाही, आता ही अस्मिता माझं नोटीसवरनं डोकं खाणार. नाही नाही, मी डिवोर्स पेपरवर सायलीच्या सह्या घेतल्या हे मात्र सगळ्यांना दिसते, परंतु अर्जुन आणि सायली दोघंही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून इतर सर्वांना फसवताय हे मात्र कोणाला दिसत नाहीये. पण अर्जुन आणि सायली खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले असतील का? ते एकमेकांच्या प्रेमामध्ये, की फक्त नाटकं करताय? नाही नाही, ते प्रेमात वगैरे नाही कधी पडू शकत, नाटकच करताय फक्त. पण आता मी आली आहे ना, मी त्यांच्या प्रेमाचं नाटक आता सगळ्यांसमोर उघड पाडणार आहे. तर इकडे अर्जुन हा सायलीसोबत बोलत असतो. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, जर तुम्ही निघून गेलात तर. तेव्हा सायली आता अर्जुन जवळ येते आणि अर्जुनला म्हणते की बोला ना सर. मग सायली अर्जुनच्या जवळ येते. सायली अर्जुनला म्हणते की बोला ना सर, मी इथून निघून गेल्यावर काय होईल. मी इथून निघून जाणार आहे म्हणून तुम्ही एवढे कासावीस का होताय. त्यासाठी समोरच्याबद्दल काहीतरी वाटावं लागतं ना सर. मग मला सांगा ना सर की माझ्या निघून जाण्याचा तुम्हाला त्रास का होईल.
तर इकडे प्रिया जेव्हा विचार करत असते त्याच वेळी तिला रविराजच्या फोनवरनं फोन येतो. मग प्रियाला असं वाटतं की आता हे बाबा काय कटकट घालणार आहे, म्हणून ती फोन उचलते आणि म्हणते की हां बोला ना बाबा. मग त्यावेळी प्रतिमा म्हणते की मी प्रतिमा बोलतीये. प्रिया प्रतिमाला विचारते की आई तुला बरं ग बाबांच्या फोनवरून फोन लावता आला, बरं बोल मला सांग काय झालंय. तेव्हा मग प्रतिमा तिला विचारते की तू सुभेदारांच्या घरी गेलीयस का. प्रिया म्हणते की हो गेलीये, काय झालं. प्रतिमा म्हणते की अगं तुझ्या बाबांना ते आवडलं नाहीये आणि ते खूप चिडलेत, तुला जरा लवकर परत येता येईल. असं प्रतिमा जेव्हा प्रियाला बोलते त्यावेळी रविराज हा प्रतिमाच्या हातून फोन हिसकावून घेतो. तर त्यावेळी प्रिया म्हणत असते की अगं पण तूच मला पूर्ण आजीकडनं सुभेदारांच्या घरी परत जाण्यासाठी परमिशन काढली होतीस ना, अगं मग आता काय प्रॉब्लेम आहे. मग तेव्हा रविराज म्हणतो की नाही तू तिथे गेलीस त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु तिथे जाऊन तू जे खालच्या पातळीचं वागतेस ना त्याचाच मला प्रॉब्लेम आहे. प्रिया म्हणते की अहो बाबा मी तुम्हाला म्हटले ना मी इथं येऊन नीटच वागेल. रविराज म्हणतो की हो तिथं जाऊन तू नीट वागणार आहे असं म्हटलीयस, त्यामुळे नीटच वाग. तुझ्यामुळे जर सुभेदारांना थोडासा जरी काही त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल एवढं लक्षात ठेव. प्रिया नाटकं करतच रविराजला म्हणत असते की अहो बाबा तुम्ही असं का बोलताय, मला माझी चूक कळली आहे आणि मला माझ्या चुकीचा आता खूप पश्चाताप देखील होतोय. अहो मी म्हणूनच इथे आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी सायलीची माफीच मागायला इथं आली आहे. अहो रविराज ओरडूनच प्रियाला म्हणत असतो की तन्वी तुझी जी नाटकं आहे ना ती आधी बंद कर. असं म्हणताच रविराज खूप चिडलेला असतो, त्यामुळे प्रतिमा आता त्याचा राग शांत करत असते. प्रतिमा रविराजला म्हणत असते की सणासुदीच्या दिवशी पोरीवर ओरडू नका. मग रविराज प्रतिमाचं ऐकतो. तो प्रियाला सांगतो की बरं ठीक आहे, नीट वाग म्हणजे सगळं काही झालं, आता लगेच परत यायची काही गरज नाहीये, थोडा वेळ थांब पण लगेच ये. प्रिया म्हणते की हो बाबा. तर रविराज प्रतिमाला इकडे म्हणत असतो की मी तिला म्हटलोय खरा लवकर ये, परंतु मलाच मात्र इथे चैन पडणार नाही. आपण एक काम करूया का, आपण दोघंही तिकडे जाऊयात का, म्हणजे कसं की आपल्याला तिच्यावर लक्ष तरी ठेवता येईल. मग प्रतिमा रविराजला म्हणते की अहो परंतु कधीपर्यंत असं तिच्यावर लक्ष ठेवणार आहात, आयुष्यभर ठेवणार आहात का. तन्वीला आता तिच्या चुकांची जबाबदारी घेऊ द्या आणि तिला स्वतः तिच्या चुका निस्तारू द्या आणि तरच मग ती नवीन चुका नाही करणार. प्रतिमाचं हे बोलणं रविराजला पटत असतं आणि मग रविराज म्हणतो की ठीक आहे. तर इकडे पूर्ण आजी बसलेली असते, काहीतरी वाचत असते. त्यावेळी प्रिया तिथे येते. मग प्रियाला आता पूर्ण आजीला मस्का मारायचा असतो, म्हणून ती पूर्ण आजी जवळ येऊन पूर्ण आजीच्या पायाशी येऊन बसते. पूर्ण आजी जेव्हा प्रियाला बघते तेव्हा ती प्रियाला विचारते की तू इथे का आली आहेस. प्रिया पूर्ण आजीला म्हणते की अगं पूर्ण आजी तू असं तोंड फिरवू नकोस ना, काही पण झालं तरी सुद्धा मी तुझीच मुलगी आहे ना ग. मग त्यावेळी पूर्ण आजी प्रियाला स्पष्टपणे सांगते की तन्वी माझी माया काही इतकी आंधळी नाहीये. आतापर्यंत मी खूप वेळा तुझ्या चुका ह्या पोटात घातल्या, प्रत्येक वेळी तुझी साथ देत आली आहे, प्रत्येक वेळी तुला माफ करत आली आहे, म्हणून काय तुझ्या चुका काही कधी कमी होत नाही आणि म्हणून कधी तू चांगलंही वागत नाही. आपल्या घरातल्या मुलीला पोलिसांच्या हवाले करू नये आणि फक्त या विचारधारणेमुळे तू इथे आहेस आज, एवढं लक्षात ठेव, नाहीतर तुझी जागा ही तुरुंगातच असती हेही लक्षात ठेव. आणि खरं म्हटलं तर हे सगळं बोलताना मला किती त्रास होतोय, माझ्या मनाला किती त्रास होतोय हे तुला कधीच कळणार नाही. प्रिया ही पूर्ण आजीला म्हणते की हो पूर्ण आजी मला कळतंय सगळं आणि ते ऐकताना सुद्धा मला खूप त्रास होतोय. पण पूर्ण आजी अगं मी काय म्हणते ते ऐक ना, प्लीज मला समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न कर ना. अगं तूही या गोष्टीचा विचार कर, जेव्हा एखाद्या मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी तिचा नवरा जेव्हा दुसऱ्या मुलीशी लग्न करून येतो तेव्हा त्या मुलीवर काय बीतत असेल, तू याचा विचार कर. अगं मी आतापर्यंत ज्या काही चुका केल्यात ना पूर्ण आजी, त्या सगळ्याच्या सगळ्या चुका मी फक्त त्या धक्क्यामुळे केल्यात अगं. मग पूर्ण आजी प्रियाला म्हणते की आपल्या गुन्ह्यासाठी जर खरेच कारणं शोधायची असेल ना तर शेकडो कारणं आपल्याला मिळतील. पण हे बघ तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, मागे जे काही झालं ना त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही बाहेर पडलोय आणि तू पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पड. अर्जुन आणि सायलीला आम्ही शेवटी नवरा बायको म्हणून ॲक्सेप्ट केलंय आणि सायली आता या घरची सून आहे आणि ती सून म्हणून आम्हाला एक्सेप्ट आहे. सगळ्या सुभेदारांनी अर्जुन आणि सायलीचं लग्न स्वीकारलंय, त्यामुळे तूही आता लवकरात लवकर स्वीकार. मग तेव्हा प्रिया पूर्ण आजीला म्हणत असते की हो पूर्ण आजी, अगं मला तुझं म्हणणं पटतंय आणि खरं तर मला सायलीची माफी मागायची आहे आणि मला सुद्धा माझं नवीन आयुष्य सुरू करायचंय. मी पुन्हा सगळं एकदा नव्याने सुरू करणारे बघ तू. अगं पूर्णाची, या घरात मला तुझ्याकडनं जी माया मिळते, जे प्रेम मिळतं ना, तोच म्हणजे माझा खरा श्वास आहे. पूर्णाची मला सांग ना ग, जर तू माझा श्वासच बंद केला तर मी पुरती मरून जाईल अगं.
आता प्रिया उगाचच मोठमोठे शब्द वापरून पूर्णा आजीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पूर्णा आजी काय आता इम्प्रेस होणाऱ्यामधली नसते. मग ती प्रियालाच म्हणते की तन्वी, उगाचच मोठमोठे शब्द वापरून मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नको, कारण मी तुझ्यावर अजिबातही इम्प्रेस होणार नाही. मला तू दाखवलंयस की तू कशी असते, किती चुका केल्याय आणि कुठल्या लेवलला जाऊन तू वागली असते. त्यामुळे तुझा माझ्या मनातला राग हा लवकरात लवकर निवळणारा नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी प्रतिमाला म्हटलं की तन्वी आता इथे येऊ शकते. तुला इथे येण्याची मी परमिशन दिली ती केवळ आणि केवळ प्रतिमासाठी आणि प्रतिमाचा मान राखण्यासाठी. कारण इतक्या वर्षामध्ये प्रतिमा तर गायबच होती आणि प्रतिमा कधीच माझ्याकडे काही मागत नाही. इतक्या वर्षांनंतर प्रतिमाने माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं. तुला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की ती गोष्ट तिने तुझ्यासाठी मागितली माझ्याकडे, आणि त्यामुळे आणि फक्त त्यामुळे मी प्रतिमाला मना करू शकत नव्हते, म्हणून मी तुला या घरामध्ये येण्याची परवानगी दिली आहे. आणि बाकी तू जे हे सर्व काही बोलतीयस ना, मेन म्हणजे तुझं हे सगळं ऐकण्यात मला मुळीच रस नाही. पूर्णा आजीने प्रियाला माफ केलेलं नसतं आणि पूर्णा आजीला प्रियासोबत बोलण्याची काही इच्छा देखील नसते. प्रियाला कळलेलं असतं की आपण आता घरातल्या सगळ्यांच्या नजरेतून उतरलोय. पण मला जर अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जर सगळ्यांसमोर आणायचं असेल तर मात्र मला या घरात यावंच लागेल. या घरात मी जर आले तरच मी अर्जुन आणि सायलीचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकेल. आणि तेव्हा काय, तेव्हा मग हे सुभेदार माझंच गुणगान गातील. परंतु आता मात्र मला स्टेबल राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे आणि जे काही हे लोक मला म्हणताय ते मी ऐकून घेतलं पाहिजे. प्रिया मग पूर्णा आजीला म्हणते की ठीक आहे पूर्णा आजी, मी एक काम करते, मी अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जाते आणि त्या दोघांचीही मनापासून माफी मागते. आणि मला माहिती आहे की कदाचित त्यांनी मला माफ केलं तर तूही मला माफ करशीलच. तेव्हा पूर्णा आजी ही प्रियाला म्हणत असते की ठीक आहे, तुला प्रयत्न करायचे तर कर तू प्रयत्न, परंतु तुझ्या प्रयत्नांना कधी यश येणार नाही. तर इकडे अर्जुन आणि सायलीचं रूममध्ये बोलणं सुरू असतं. मग सायली अर्जुनला विचारत असते की सांगा ना सर, मी जर इथून निघून गेले तर तुम्हाला वाईट वाटेल का? पण मग तुम्हाला वाईट का वाटेल मी निघून गेल्यावर? मग अर्जुनला आता काय बोलावं ते कळत नसतं. अर्जुनला असं वाटत असतं की जर मी आता खरंच सांगितलं की मिसेस सायली माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथून जाताना नाही बघू शकत, आणि जर त्याच गोष्टीमुळे सायली जर मधुभाऊंसोबत निघून गेली तर मी काय करायचं? म्हणून अर्जुन हा सायलीला सांगत असतो की नाही मिसेस सायली, ते काय आहे ना, फक्त माझा प्रश्न नाही आहे, घरातल्यांचा पण प्रश्न आहे. आणि तुम्ही बघितलं ना, डिवॉर्सची जेव्हा खोटी नोटीस आली होती तेव्हा पूर्णा आजीची काय अवस्था झाली होती. तुम्ही बघितलं ना की घरामध्ये तेव्हा काय सिच्युएशन होती. मम्मा, डॅड, अश्विन सगळेच अस्वस्थ झाले होते. आणि हो, तुम्ही पूर्णा आजीला प्रॉमिस देखील केलं होतं की हे घर सोडून तुम्ही कधीही कुठेही जाणार नाही. मग मिसेस सायली, जर तुम्ही निघून गेला तर काय उत्तर द्यायचं आपण घरातल्यांना? काय उत्तर द्यायचं पूर्णा आजीला, मम्माला, डॅडला? आणि ते तर तुमच्यावर किती जीवापाड प्रेम करतात. त्यांना आपल्या दोघांबद्दल किती कौतुक आहे, आपण किती चांगले कपल आहोत हेच त्यांना माहिती आहे. मग जेव्हा तुम्ही निघून जाल तेव्हा त्यांना किती त्रास होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज वाटतात का? तेव्हा सायली म्हणते की नाही, सहज नाही वाटत मला. कधी ना कधी आपल्याला या गोष्टींना सामोरं हे जावंच लागणार आहे. खरं तर जेव्हा जेव्हा माझ्या मनात हा विचार येतो तेव्हा याच विचारांनी माझ्या पोटात गोळा येतो. पण सर ते जाऊ द्यात ना, तुम्ही मला आता काय म्हणत होता की माझ्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, ते काय होतं? आता सायली जेव्हा अर्जुनला हा प्रश्न विचारते त्यावेळी नेमकी प्रिया तिथे येते. तिला समजतं की सायली आणि अर्जुन बोलताय. मग प्रिया म्हणते की सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? प्रिया मनात विचार करत असते की यांच्या चेहऱ्यावरनं तर वाटतंय की मी यांना नक्कीच डिस्टर्ब केलंय, आणि यांचे चेहरे बघून हेही वाटतंय की हे काहीतरी सिरियस बोलत होते आणि महत्त्वाचं बोलत होते. माझंच चुकलं, मी डायरेक्टलीच आतमध्ये निघून आले. खरं तर दाराच्या बाहेर राहून ऐकायला पाहिजे होतं हे नक्की काय बोलताय ते. प्रिया आता त्या दोघांकडेही येते आणि दोघांना ती म्हणत असते की सॉरी, माझं चुकलंच, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तेव्हा सायली आता प्रियाला म्हणते की का, तू का इथे आली आहेस? तुला इथे कोणी यायला सांगितलंय? मग प्रिया म्हणते की अगं का आली आहे म्हणजे मला आता इथे यायला बंदी नाहीये. सायली म्हणते की हो का, तुला इथे यायला बंदी नाहीये तर तुझं इथे कोणी स्वागतही करत नाहीये. अर्जुन प्रियाला खडसावून सांगतो की खरं तर मी प्रतिमा आत्याचा खूप रिस्पेक्ट करतो ना, म्हणून तू आज इथे उभी आहेस. पण मी तुला आधीच बजावलं होतं की कोणाच्याही जवळ जाऊ नको आणि कोणाच्या भावनांशी खेळू नकोस. प्रिया लगेचच खूप साधेपणाचा आव आणत असते आणि अर्जुन आणि सायलीला ती म्हणत असते की तुम्ही माझ्यासोबत असं का वागता? एखादी खुनी किंवा दरोडेखोर असल्यासारखं तुम्ही मला का वागवता? कायम माझ्याकडे संशयाच्या नजरेने का बघतात तुम्ही? खरं तर मी कधीच ही गोष्ट नाकारली नव्हती की माझं अर्जुनवर प्रेम होतं.
हो, आणि तुम्हालाही माहिती आहे ना की 1.5 वर्षापूर्वी काय झालं होतं. अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी तू सायलीसोबत लग्न करून आला होतास. मग मला सांग की हा एवढा मोठा धक्का मला एकटीला कसा पचवणं शक्य आहे. तू तुझ्या बाजूने विचार केलास, परंतु माझं काय, माझ्या बाजूने कोण विचार करणार. मी या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय. तुमचं लग्न मी ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय. तुम्हाला नवरा बायको म्हणून मी माझ्या डोळ्यांनी बघते. या गोष्टीने मला किती त्रास होत असेल याचा तुम्ही एकदा विचार करा. आणि तसंही या सगळ्या गोष्टी मला समजून घ्यायला वेळ लागणार आहे. त्यामुळे तुम्हीही मला जरा मदत करा की मी या गोष्टी समजून घेईल. मला माहिती आहे की मी चुकतंय, मी तुमच्या दोघांच्या मध्ये येते किंवा माझ्याकडनं वारंवार ह्याच चुका होत आहे. मी सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते, परंतु का करते हा सगळा त्रास, कारण माझं अर्जुनवर खरं प्रेम होतं आणि माझी सगळी स्वप्न एकाच दिवशी एकाच झटक्यात तुटलेली आहे. त्या गोष्टी मी अजूनही विसरली नाही आहे, परंतु मी त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी तुम्हीही मला थोडी मदत करा. आणि आज खरं तर मी तुमच्या दोघांचीही माफी मागायला आली आहे. आणि हो, तुम्ही जर मला माफ केलं तर मी इथून निघून जाईल. सायली काय प्रियाला आत्ताच ओळखत नसते. प्रियाचं हे गोड बोलणं ती अगदी लहानपणापासून ऐकत असते आणि गोड बोलणून नंतर जी माती खाते ना तेही सायलीला चांगलंच माहीत असतं. मग सायली आता प्रियाला म्हणते की प्रिया, अगं तुझा आवाज तरी तुला ऐकायला येतोय का. नाही, तुला ऐकायलाच येत नसेल, माहितीये ना मला, कारण तुला ऐकायला येत असते तर पुन्हा पुन्हा तू माफी मागायला आली नसती. आणि तुझ्या माहिती करता सांगते की आत्तापर्यंत 500 वेळा तुझी माफी मागून झाली आहे या विषयावर, आणि 1000 वेळा नुसत्या तू याच बाबतीत चुका केल्याय. त्यामुळे आता तुझ्या माफीचा ना आमच्यावर काडी मात्राचा काही फरक पडणार नाही. प्रिया, मी तुला शेवटचं सांगते की तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, अरे तू तरी माझं ऐकून घे ना, निदान तू तरी सायलीला समजावून सांग ना. तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो की सायली अगदी करेक्ट बोलतीये, जे काही बोलते ते बरोबर बोलतीये. आमच्या दोघांच्याही वाट्याला जायचं नाही आणि आमच्यापासून दूरच राहायचं. म्हणत असते की प्लीज माझं बोलणं तर ऐकून घ्या, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हा अर्जुन रागवतच प्रियाला म्हणत असतो की तुला एकदा सांगून कळत नाहीये का, सांगितलं ना तुला आमच्या खोलीतून निघून जा तर निघून जा. आणि त्याचवेळी कल्पना मोठमोठ्याने ओरडत असते, अर्जुन सायली, अर्जुन सायली असा आवाज देत असते. आणि त्यावेळी कल्पनाचा आवाज हा खूप घाबरलेला असतो. आई आपल्याला एवढ्या मोठमोठ्याने का हाक मारते असा सायलीला आणि अर्जुनला दोघांनाही प्रश्न पडतो. तर खाली नक्की असं काय झालं असेल, कल्पना एवढ्या मोठमोठ्याने अर्जुन आणि सायलीला का आवाज देत असेल, हे आपण पुढील भागांमध्ये बघणारच आहोत. तर उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. गार्डनमध्ये अर्जुन हा उभा असतो, त्याच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो आणि प्रिया सुद्धा तिथेच उभी असते. आता अंधारामध्ये अर्जुनला प्रिया काही दिसत नाही आणि त्यावेळी अर्जुनला सायलीला प्रपोज करायचं असतं, म्हणून तो प्रॅक्टिस करत असतो. बुके घेऊन डोळे झाकून तो म्हणत असतो की मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळी प्रिया हे सगळं ऐकत असते आणि मनामध्ये म्हणत असते की अर्जुन, माझी खात्री आहे की तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये. पण प्रियाचं आता म्हणणं खोटं ठरलेलं असतं आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली. आता हे ऐकून प्रियाला खूप राग येतो. मग प्रिया म्हणते की याचा अर्थ अर्जुनचं सायलीवर खरंच प्रेम आहे. अर्जुन, आता तुझं हे प्रेम सुद्धा तुमच्या त्या खोट्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रमाणे मी उखडून टाकेल. तुम्हाला काय मी आता सुखाचं जगू देणार नाही, असं आता प्रिया म्हणत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.